त्याच्यानंतर हे इन जनरल अटेम्प्ट क्वेश्चन मी कसा केला आहे किंवा कसं लॉजिक वापरू शकता तुम्ही अटेम्प्ट करताना क्वेश्चन. हा आता इकॉनॉमीचा क्वेश्चन होता. आणि हे दादाचे तुमचे नोट जर एक्झॅक्टली तुम्हाला पाठ असतील त्याच्यात हा फॉर्म्युला दिलेला आहे ऑफ प्रायमरी डेफिसिट इज इक्वल टू फिस्कल डेफिसिट मायनस इंटरेस्ट पेमेंट. आणि ह्याच्या एक्झॅक्टली 4-5 क्वेश्चन आधी ह्याच पेजवर सेम क्वेश्चन त्यांनी युपीएससीने परत विचारलाय. पण युपीएससी विंग युपीएससी इथे त्यांनी थोडा डिफिकल्ट बनवायचा प्रयत्न केला तो नॉन डेट क्रिएटिंग कॅपिटल रिसिट्स वगैरे देऊन. आणि मी पण कन्फ्युज झाले आधी. आणि मी आधी काढलं 38,500. म्हणलं हा तर ऑप्शनच नाही दिसत आहे. मग मी परत शांतपणे विचार केला. मी म्हणलं कॅपिटल रिसीट्स मध्ये यू हॅव डेट, नॉन डेट. मी म्हणलं बोरोईंग म्हणजेच फिस्कल डेफिसिट आहे. मग मला क्लिक झालं की ठीक आहे आपल्याला काहीच करायचं नाहीये. फक्त फिस्कल डेफिसिट त्यांनी ऑलरेडी दिलंय. लायबिलिटीज दिलेल्या आहेत इंटरेस्ट विच वी हॅव टू सबट्रॅक्ट. आणि देन आय केम टू दी आन्सर अँड आय मार्क्ड इट. पण ह्याच्यातनं लेसन काय आहे की तुम्हाला बेसिकली पेपर सॉल्व्ह करताना काम राहायचंय. उगाच एक्स्ट्रा विचार करून युपीएससी तुम्हाला चुकवायला जरी गेली तरी तिथे लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे पेपरवरती. तुम्ही जर फक्त डोक्यात विचार करत बसला की हो हे असं आहे मग फॉर्म्युला हा आहे, तुम्ही जेव्हा ते लिहिता तुम्हाला खूप क्लॅरिटी येते तुमच्या डोक्यात की एक्झॅक्टली मला काय करायचं आहे, फॉर्म्युला काय आहे आणि ते सॉल्व्ह कसं करायचंय. आणि हे ऑफकोर्स आम्हाला करून करूनच आणि शिकलोय आम्ही. एक सेकंड जुईली, फक्त ते इथेच थांब. हो हो. आणि अजून एक खूप इम्पॉर्टंट लेसन आहे जे जुईली आता सांगणार नाही किंवा तिला ते रिअलाइज पण नाही झालं की हे ती सकाळी करते 9:30 ते 11:30 मध्ये मित्रांनो. आणि त्याच्यात जुईलीचं डेडिकेशन बघा की तिने 50,000 मधनं 1,500 मायनस करताना हातच्याले 9 घेतलेत आणि मग उत्तर काढलेलं आहे. म्हणजे 50,000 मधनं 1,500 मायनस करायला ह्याचं कॅल्क्युलेशन ती करते आणि 2 तासानंतर तिला सीसॅटचा पेपर द्यायचा आणि तरी क्लिअर करायचा आहे. सो ज्यांना ज्यांना असं वाटतं की बाबा सीसॅट म्हणजे काय, कसं एकदम म्हणजे काय होणार आहे, मी तुम्हाला अगेन सांगतो तुम्ही फक्त तिने ते मी लिहिलंय तर रिस्क नका कधी बघू. घेतलीच नाही. तुम्ही ते बघा, तिने 50 मधलं 9 वर केलंय, बाजूला 4 लिहिले, 48,500. ही मुलगी 2 तासानंतर युपीएससीचा मागच्या कितीतरी वर्षात आलेला सगळ्यात घाण ओ सीसॅटचा माय पेपर गॉड. सॉल्व्ह करायला जाणार आहे 2 तास 3 तासानंतर. मग तेच आहे. सो लेसन जरी तिने एक सांगितला, इथून दुसरा लेसन. आता हा जर पेपरचा तिचा हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी असा बघितला असता, मी आता तिला पेपर मारला असता फेकून की तू हे कॅल्क्युलेट करत बसली तिथे. पण ठीक आहे, आता ते एक्झाम मध्ये तिने केलं ते चांगलंय. पण अगेन दुसरं लेसन पण गरजेचं आहे. जुईली तू काय करत होती? मी सबट्रॅक्ट करताना नेहमी असंच करते कारण मला रॉंग व्हायचं नसतं.